आदूंसाठी गिफ्ट आणलंय आणि ते त्याला माहित नाहीये. फक्त त्याची रिएक्शन बघायची. काय रिएक्शन? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी चहा बिस्किट खायला बसलोय. डायरेक्ट ब्लॉगची सुरुवात केली. म्हटलं चला करूया, सकाळपासून केलेला आहे. हा बी आहे चहा प्यायला. ए लहान आहे, चहा का पितोस रे तू? हो, आजीला आणा जायचंय. तुझ्या आजीचा फोन आलाय. तर मी बाहेर आले कारण आदूंसाठी गिफ्ट आणलंय आणि ते त्याला माहित नाहीये. आत्ताच आणलंय, उद्या बर्थडे आणि पप्पांनी तिकीट ठेवले. मी तिथे चालली. अरे त्याला पाहिजे फोन आणि त्याला पाहिजे आयफोन, पण तो नाहीये. तर त्याला पाहिजे आयफोन, पण त्याला वाटते मी साधा घेणार आहे. पण पप्पांनी डिगीत आणलाय, तेच घ्यायसाठी आली मी. हे बघा गाईस, ह्यात आहे आयफोन. सॉरी ह्यात गाईज, ह्यात आहे. हे बघा, दोन आहेत गाईज, दोन. मम्मीला आणि पप्पांना, मम्मीला आणि आदूला आयफोन. पण त्याला पाहिजे आयफोन 17, पण नाही भेटू शकत, एवढा महाग काय. कवर सुद्धा, चार्जिंग सगळं आणले. त्याला लय आनंद होणार आहे. पडलं असतं गाईज. आणि इथं भांडणं चालू झाली. मम्मी म्हणते पैसे लय झालेत का? मी दार लावते, तू अचानक आला बिला तर काय करायचं गाईस? एक कवर 700 ला. ओ माय गॉड, आवाज कमी करा वाटत. एक मिनिट. हे बघा गाईस, एक कवर 700 ला. तुम्हीच बघा. पण त्याला माहित, एक मिनिट गाईस, पण त्याला माहित नाही की त्याला आयफोन घेतलाय. माझा आवाज इथनं माझाच पुश करतोय, घरापर्यंत जातो, ऐकू जाईल एवढा आवाज तुझा. तर 2200 रुपये. आणि हे चार्जर 2200 बघा. मला जागा माहिती कुठे लपून ठेवायची. मला माहितीये, सांगायची गरज नाही. मी लपवते बरोबर. मी लपवते. सिम कार्ड माझ्या पप्पानी मोबाईल मध्ये नंबर बी डायल केलाय. ते वेगळं आहे. पप्पानी नंबर बी डायल केला माझ्या फोन मध्ये दुपारी. हा नंबर आहे म्हणून. नंबर बी चांगला आहे. त्यासाठी सरप्राईज. बघितलं का? 18वा बर्थडे ना. आमचं 20 वर्ष झालं तरी खास बर्थडे नाही, तर 17व्या बर्थडेच खास. बघा बघाय. गेल्या वर्षी लाख रुपयाची गाडी. हा, गेल्या वर्षी लाख रुपयाची गाडी, म्हणून तुला अडवलाय. लाख रुपयाचा मोबाईल. बघा 83,000. तर गाईस, आता पप्पा म्हणतात केक आणूया. इथं भेटतो का मग 100 रुपयाचा, त्याच्यावर 50 रुपयाची खरेदी काहीतरी फ्री. मी आणि तर त्यांचं कुपन मी फाडलं. दीदी म्हणल्या कोणीतरी आमचं कुपन फाडलं. हॅप कंपनी. हा, चला आपण लपून ठेवूया. कुठे ठेवू मी लपून? गाईज, पप्पा, ओ पप्पा, कपाटात ठेवूया. तो उघडतो माझं कपाट, त्याला कळलं गिफ्ट. थांबा, मी आहे ना, हा माझ्या कपाटात ठेवते. मग बरं, माझ्या कपाटात तू घेतो सामान येऊन, तरी माझ्या कपाटात त्याला सरप्राईज म्हणून ठेवूया. गाईज, माझा कप्पा सगळा विस्कटला मी ह्याच्यासाठी. आता ह्याच्या खाली ठेवते माझ्या, आणि कवर बिवर बी म्हणजे कळणार नाही त्याला. हे बी ठेवते, सगळं लपून ठेवते. तो येतो कारण माझ्या कप्प्यात बघायला, सगळं विस्कून टाकते. मरू दे, फक्त त्याची रिएक्शन बघायची. काय रिएक्शन येईल बघू. मस्त मज्जा आहे त्याची, मज्जाच आहे. ऐक ना मम्मी, एवढी मज्जा पप्पानी स्वतःला घेतला असतं एखाद्यानं. तर काहीच, आता मी त्याचा उद्या बर्थडे ना, आत्ताच केक आणतोय संध्याकाळी कापायला. चला, मी गाडीत चालवणार आहे.
आंबाबाई वगैरे धरे लवकर इथे भीती वाटते साप बीप असायची धर असणारच आणि इथं कुठंतरी औषध मारल्यामुळे चालू करू चालूच आहे बाबा. सगळेच आम्ही आता निघालोय केक आणायला. गाईच केक घेऊन आलो आहे आणि हा केक पूर्ण आहे ना आईस्क्रीमचा आहे. केकच नाही म्हणजे हा आईस्क्रीम केक आहे. त्यांनी सांगितले 10-15 मिनिटं बाहेर ठेवा काढून 12 वाजता रात्री कापणार आहे. आणि अंशिकाची आठवण येईल फक्त कापताना. ती दोघं नाही ती दोन्ही कार्टून नाही आणि ह्याच्यावर बिस्किट आहे काय मी तुम्हाला काढून त्याला दाखवते दिसत असेल. ओरिओ बिस्किट 1 2 3 4 पाम्पलेट मध्ये होते ना सेम तसे. माझी मम्मी तुम्हाला माहितीये का काय सकाळी पाम्पलेटला काय म्हणली टॅम्पलेट काय म्हणलं तुम्ही बरोबर टॅम्पलेटला टॅम्पलेट ले कॉमेडी म्हणता येते म्हणायचं प्रयत्न करते. कोशिश करने वाला की कभी हार नहीं होती वैसा है मेरी मम्मी का. जेवणार होतं ना मग काय जेवताय केक खायचंय म्हणून जेवण डायरेक्ट मोडती बघितलं का. आलस का मोबाईल ते 12 वाजले अजून काय Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear. कसं वाटलं आम्ही केक आणलाय मला तर नाही दिसत अनएक्सपेक्टेड फ्रीज मध्ये मी फ्रीज उघडलेला डिप्रेजर मध्ये ठेवलेला. धन्यवाद. हॅपी बर्थडे आपण अंशिकाला लावा की फोन करा. अरे झोपली ती रडलती आईस्क्रीम केक आहे हा गाईज. आईस केक बी नाही आईस्क्रीम केक आहे. थांब थांब थांब. हॅपी बर्थडे टू यू. टाळ्या आईस्क्रीम येते कारण गाईज काढते तुमचे फोटो काढते चला ओ पूर्ण आईस्क्रीम आहे गायचं यासाठी गिफ्ट आहे. काय रे गिफ्ट ए ह्याचा सेपरेट व्हिडिओ बनव असून दीदी. थांबा 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 दादा थांब सरप्राईज काय थांब की विषय काय विषय पप्पांचं होतंय आम्हाला माहित नव्हतं काय. थांब आदू थांब थांब ही सेपरेट आहे अशी करते मी असं एक करते गाईज ती हा इथं ठेव इथं ठेवून काढ असं. हा असा बघू कुठला फोन आहे आम्हाला बी माहित नाही गाईज. बघा तुम्ही बी आपण पण बघूया कोणता फोन आहे. बघू अगं असं काढणं डायरेक्ट ओपन करताना तो उभा काढायचा. बघा बघा बघू कोणता आहे आयफोन का प्रँक आहे. बघा प्रँक आहे का आयफोन आहे बघू अरे 17 वाईट गाईज का सोड गाईज त्याचा फोन इच्छा पूर्ण आयफोन आहे तर पण एक कागद असतो की त्यांनी काढला असेल तिकडे. अंशिका बघतीस का नाही केक तुला सोडून कापला मी ग. अरे गाईज हा कलर लव्हेंडर. ओ छान आहे छान आहे छान आहे. तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करू. बघितलं तुम्ही कसा राहिला बर्थडे सेलिब्रेशन पहिल्यांदा कोणाचा तरी असा. चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. कुठला कलर आवडला It's alright. It's alright.